नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात 15 तारखेनंतर 100% वाढणार कापसाचा बाजार भाव। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचा बाजार भाव। पण 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचा बाजार भाव। याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि Facebook वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर Facebook पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात 15 तारखेनंतर 100% वाढणार कापसाचा बाजार भाव। पण 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% वाढणार कापसाचा बाजार भाव। या प्रश्नाचं उत्तर तपासून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो कापसाचा बाजारभाव आहे हा कापसाचा बाजारभाव 6600 ते 7200 च्या दरम्यान दिसत आहे आणि गेल्या 3 महिन्यापासून कापसाची बाजारभाव पातळी इथंच आहे। पण 15 तारखेनंतर अशा काही घडामोडी घडणार आहेत की ज्यामुळे कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी तर येणार नाही पण तेजी मात्र येणार। या घडामोडींमध्ये पहिली घडामोड म्हणजे 15 तारखेनंतर दरवर्षी देशामध्ये कापसाची विक्री कमी होते, याही वर्षी होणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर खालच्या स्तरावरून देशात आणि विदेशात कापसाच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि जो नवीन फंड अलॉटमेंट असते जागतिक बाजारात ती 15 जानेवारी नंतर ऍक्टिव्ह होत असते। या सर्व अनुकूल कारणांचा विचार केला तर कुठेतरी कापसाची मागणी या ठिकाणी वाढताना दिसत आहे। वाढणाऱ्या या मागणीचा फायदा कापसाच्या बाजारभावाला आधार म्हणून मिळणार आणि यामुळे 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात आता 100% वाढणार कापसाचा बाजारभाव। मग 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात किती वाढणार कापसाचा बाजारभाव तर 200 ते 300 ची तेजी येऊ शकते। सुरुवातीला 7350 पार कापसाचा भाव होऊ शकतो आणि 31 जानेवारी पर्यंत सगळं काही व्यवस्थित घडलं तर 7500 चा टप्पा सुद्धा इथं कापसाचा बाजारभाव पार करताना आपल्याला दिसू शकतो। मग विक्रीचं कसं करायचं तर बघा, कापसाचा बाजारभाव 7350 पार गेला की तिथं 25% कापसाची विक्री करा आणि तिथून आपल्या आर्थिक गरजेनुसार प्रत्येक टप्प्यावरती जर आपण थोडा थोडा कापूस विकला तर मला वाटते आपल्या या ठिकाणी होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। Facebook वर पाहत असाल तर Facebook पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।